आज आपण शिकत आहे काय शब्दांच्या जाती. हा टॉपिक इथे दिलेला आहे शब्दांच्या जाती. हा चार्ट एवढा महत्वाचा आहे की या चार्ट वरूनच आपल्याला खूप सारी माहिती भेटू शकते. याच्यानंतर याचे प्रत्येक सेपरेट टॉपिक येणार. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी, उभयन्वयी, केवळ प्रवृत्ती. हे मोठं टॉपिक असल्यामुळे आपल्याला सेपरेट सेपरेट घ्यायचे आहे. पण आजचा टॉपिक आहे की शब्दांच्या जाती. तर टोटल शब्दांच्या जाती इथे किती दिसत आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. तर जर का प्रश्न आला की शब्दांच्या जाती किती, ऑप्शन मध्ये दिलेलं राहील 3 4 5 8, तर उत्तर काय राहील? 8. ठीक आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे की शब्द म्हणजे काय. ठीक आहे. शब्द म्हणजे काय, मी सुरुवातीला आपल्या क्लासची रेकॉर्डिंग सुरू होते, तर रेकॉर्डिंग सुरू व्हायच्या आधी याचं डेफिनेशन दिलेलं होतं. कारण की हा चार्ट बनवायच्या आधी तुम्हाला शब्दच माहित पाहिजे की शब्द म्हणजे काय होते. बरोबर. शब्द म्हणजे काय, तुम्ही उत्तर देऊ शकता. अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द असे म्हणतात. अर्थपूर्ण अक्षर समूहाला शब्द म्हणतात. ठीक आहे. याची पण डेफिनेशन तुम्हाला विचारू शकतात की अर्थपूर्ण अक्षर समूहाला काय म्हणतात. तर त्याचं उत्तर तिथे 4 ऑप्शन मध्ये काय राहील? शब्द. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही राहत, परंतु आपल्याला बरोबर उत्तर लिहायचं. मराठी व्याकरणामध्ये पक्के मार्क आहे. ठीक आहे. जेवढं पण मराठी व्याकरण आलं तेवढंही मराठी व्याकरण पुस्तकाच्या बाहेरचं विचारल्या जाणार नाही. म्हणून तुम्हाला मराठी व्याकरण पक्क करायचं आहे. ठीक आहे. तर अर्थपूर्ण अक्षर समूहाला काय म्हणतात? शब्द म्हणतात. आता इथे शब्दांचे कसे 2 प्रकार पडलेले आहे बघा, विकारी आणि अविकारी. विकारी आणि अविकारी. विकारीला काय म्हणतात? दुसरा शब्द काय आहे? सव्यय. आणि अविकारीला दुसरा शब्द आहे अव्यय. विकारी म्हणजे काय? सव्यय. अविकारी म्हणजे अव्यय. आता बघा, विकारीवरून सव्यय तर लक्षात येणार नाही, पण अविकारीवरून अव्यय लक्षात येऊ शकतो. अ आहे ना, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं. आणि सिंपल छोटे छोटे ट्रिक्स स्वतः बनवायचे आहे आपल्याला. आणि आपल्याला या क्लासमधून पण आपण छोटे छोटे ट्रिक्स बनवू जेणेकरून ते लक्षात राहील. म्हणजे मजाक मस्करीमध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तर तेव्हा तो लवकर पाठांतर होते, ना की एकदम खूप सिरियसली खूप एकदम डोकं लावा त्याच्यामध्ये. तर तसं करून एकदम अभ्यास होणार नाही. थोडं मजाक मस्करीमध्ये आपल्याला ते पाठांतर करायचं. बाकी क्लासमध्ये तुम्हाला पाठांतर तर करून देणार नाही, पण आपण इथे करू. ठीक आहे. कारण की मी जेव्हा क्लास करायचो, मी जेव्हा म्हणजे भरतीची तयारी करत होतो किंवा काही, आणि मी जेव्हा लहान होतो तर मलाही वाटत होतं की यार ही यांनी करून दिलं तर किती मजा येईल, पण असं काही होत नव्हतं. तर आम्ही आता पाठ करून देऊ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण मॅजिक बोर्ड बघू, तो प्रयोग करून बघू की तुम्हाला खरंच ते मॅजिक बोर्ड वाटते का. ठीक आहे. तर हा काय आहे? विकारी. आणि याला काय म्हणतात? सव्यय. तिकडे काय आहे? अविकारी. आणि त्यालाच काय म्हणतात? अव्यय. आता बघा, लिंग वचन विभक्तीमुळे याच्यामध्ये काय होतो? ह्या विकारी आणि सव्ययमध्ये काय होतो? बदल होऊ शकतो. लिंग म्हणजे काय? स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग. बरोबर. याच्यामध्ये स्त्रीलिंग म्हणजे ती, है ना, काय म्हणते, पुल्लिंग म्हणजे तो. आता नपुंसकलिंग म्हणजे असं नाही की ट्रान्सजेंडर. ठीक आहे. म्हणजे ट्रान्सजेंडर लोक नाही. नपुंसक मध्ये काय येतात म्हणजे जे ज्यांना आपण म्हणजे स्त्री पण नाही म्हणत, पुरुष पण नाही म्हणत, असं नाही आहे. ज्यांना आपण ती नाही म्हणत किंवा तो पण नाही म्हणत. कसं? तर एखादी म्हणजे बाळ आहे, लहान बाळ आहे. बरोबर. तर त्या बाळाला काय म्हणतो आपण? काय म्हणतो? ते बाळ म्हणतो. तो बाळ म्हणतो का? किंवा ती बाळ म्हणतो का? नाही. ठीक आहे. ती मुलगी आणि तो मुलगा. पण बाळ असेल त्याच्या आधी तर काय म्हणू आपण? ते बाळ. बरोबर. त्याच्यानंतर एखादी गाय वगैरेचं पिल्लू असेल किंवा झाड असेल तर आपण झाडाला तो झाड म्हणतो का? नाही, ते झाड म्हणतो. तर असेच ज्याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो ते सगळे शब्द कशामध्ये येतात? इकडे. कशामध्ये? विकारी आणि
अव्ययमध्ये हे 4 पार्ट येतात. याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. कशामुळे? लिंग वचन विभक्तीमुळे. आता बघा याच्यामध्ये किती पार्ट आहे? 4. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. नाम, सर्वनाम, बोला. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. हे 4 पार्ट कशामध्ये येतात? विकारी म्हणजे विकारी सव्यय, विकारी सव्यय म्हणजेच काय? लिंग वचन विभक्तीमुळे त्यामध्ये काय होतो? बदल होतो. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आता नाम म्हणजे काय? त्याच्या नावाचाच अर्थ समजून मला. नाम म्हणजे काय आहे की त्याचा एखादी म्हणजे पर्टिक्युलर गोष्टीचं नाव असेल. जसं हे काय झालं? हा काय आहे? पेन आहे. हा पेन म्हणतो की ही पेन म्हणतो? कोणी कोणी ही पेन पण म्हणते. म्हणजे आहे आमच्या ऑफिसमध्ये काही लोक आहे ही पेन देणं काय? ही पेन म्हणजे ते बरोबर नाही वाटत. म्हणजे खूप लोक बोलतात. पण याला काय म्हणू आपण? हा पेन. आपण काय म्हणू? ती पेन दे म्हणू का? खूप लोक त्याला ती पेन म्हणतात पण ते चुकीचं आहे. तर याला आपण काय म्हणू? तो पेन. आता मला सांगा ही पुस्तक आहे. आता मी सुरुवातीलाच काय म्हटलं? ही पुस्तक. ही म्हणजे काय झाली? स्त्रीलिंग झालं, बरोबर. त्याच्यानंतर हे 2, आता समजा हे 2 पेन पकडले, हे काय झाले? हे स्त्रीलिंग झाले का? नाही. जे आहे ते आहे की नाही. त्याच्यानंतर एखादे झाड ठेवलं तर आपण ते झाडाला काय म्हणू? ते झाड म्हणू, बरोबर. तर याच्यामध्ये बघा, जर नाम म्हणजे काय झालं? एखादी गोष्टीचं नाव ज्याच्यावरून त्याला ओळख आहे. ठीक आहे, हे आपल्या कॉमन भाषेमध्ये सांगत आहे. म्हणजे नॉर्मल भाषेमध्ये. म्हणजे हे शिकवायच्या हिशोबाने एकदम आपण त्याच्यामध्ये पुस्तकी लँग्वेज नाही वापरत आहे. हे आता आपल्या मताने म्हणजे जे सुरू आहे ते तुम्हाला समजायसाठी. त्याच्यानंतर बघा सर्वनाम. नामाऐवजी अगर समजा एखादी कुत्रा आहे तुमच्या समोर, तर नामाऐवजी म्हणजे कुत्रा नाही म्हणायचा आहे, तर तुम्ही त्याला काय म्हणाल? तो कुत्रा, बरोबर. नामाऐवजी काय वापरलं तुम्ही? तो वापरला. ठीक आहे, तर बघा इथे तो आला. कुत्री असेल तर ती कुत्री, साहजिकची गोष्ट आहे. तो कुत्री नाही होणार, आहे की नाही. तो कुत्री होईल का? नाही. किंवा ती कुत्रा होईल का? नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की नामाऐवजी काय वापरलं जाईल? सर्वनाम. ओके. आता बघा, नामाऐवजी सर्वनाम वापरलं, मग त्याच्यानंतर त्याचं विशेषण म्हणजे काय? त्या कुत्र्याबद्दल विशेष माहिती काय आहे? कुत्रा का आहे? तो कुत्रा. ठीक आहे, तिथे 2-3 कुत्रे वेगळे वेगळे उभे आहेत. तो कुत्रा, तो कुत्रा, तो कुत्रा, तो कुत्रा. किंवा कुत्री उभी असेल, ती कुत्रे, ती कुत्री, ती कुत्री, ती कुत्री, असे 4 आहे. ठीक आहे, पण त्याच्याबद्दल विशेष माहिती काय? तर तो कुत्रा कसा आहे? चांगला. चांगला म्हणजे काय झालं? त्याच्यातलं विशेषण झालं, बरोबर. विशेष माहिती भेटली तुम्हाला त्याच्याबद्दल. हे नॉर्मली कुत्रे तर होते 1, 2, 3, 4, पण त्यांच्यामध्ये तो कसा आहे? चांगला आहे, म्हणजे तो विशेष झाला. ठीक आहे, तर विशेषण म्हणजे काय? विशेष माहिती भेटेल त्याच्यामध्ये. ओके. तर कुत्रा आणि सर्वनाम म्हणजे काय? तो. आणि विशेषण म्हणजे काय झालं? चांगलं. नॉर्मली नाही, चांगलं. त्याच्यानंतर क्रियापदने काय होते? वाक्य पूर्ण होते. नाही तर बघा, तो कुत्रा चांगला, काय? तो कुत्रा चांगला किंवा चांगला कुत्रा. फक्त एवढं बोलू का? आपण वाक्य तर कम्प्लीट करू ना. ठीक आहे, आपण बोलतो असं चांगला कुत्रा आहे, लावतो चांगला कुत्रा आहे. शेवटी आहे लावलं ना आपण, चांगला कुत्रा. समोरचा प्रश्न विचारत की काय चांगला कुत्रा काय है ना. किंवा कुठे आहे? कुठे आहे चांगला कुत्रा? कुठे आहे? तर तो आपण तो चांगला कुत्रा आहे किंवा तो चांगला कुत्रा दिसतो. ते याच्याने काय झालं? वाक्य कंप्लीट झालं. क्रियापद म्हणजे काय झालं? वाक्य कंप्लीट करते. हे समजलं? हे 4 प्रकार आहे. कुत्रा, कुत्री, कुत्रे, कुत्र्याने. आता हा जो चौथा आहे हा थोडा कन्फ्युजिंग आहे. आपण कन्फ्युजिंग वाला जास्त लक्ष देऊ, कारण की हा लवकर लक्षात येणार नाही. ठीक आहे, कुत्रा, कुत्री, कुत्रे तर लक्षात येऊन जाईल.
आणि इथे काय आहे? कुत्र्याने. कुत्र्याने आणि त्याच्याच ऐवजी नामाऐवजी काय वापरलं? सर्वनाम. तर त्याला कुत्र्याने म्हणजेच काय? कुत्र्याने चावलं. कुत्र्याने चावलं असं बोलतो ना आपण. त्याचं सर्वनाम काय? त्याला. त्याचंच विशेषण काय? चांगल्याने. कुत्र्याने चांगल्याने. आणि इकडे बघा दिसल्याने पण आहे. तर हे याच्यावरून ओळखून घ्यायचं. कुत्र्याने चांगल्याने दिसल्याने. आता फक्त हे थोडं लक्षात ठेवावं लागेल की याला काय म्हणतात? कुत्र्यानेच्या जागी काय येईल तिथे? त्याला. हे सर्व कॉमन आहे. मी तुम्हाला नामाचे म्हणजे जे सेपरेट येईल की नाही तेव्हा मी तुम्हाला पद्धतशीर समजावून सांगेल आणखी. आता हे फक्त आपण पाठांतर करण्यासाठी करत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येऊ आपण अविकारीमध्ये. अविकारी म्हणजेच काय? अव्यय. अविकारी म्हणजेच काय? अव्यय. पाठांतर करून घ्या. अविकारी म्हणजे तुम्ही बोला, माईक सुरू नाही केला तरी चालते. तुम्ही बोलायचं. ठीक आहे. आपल्याकडे एक ऍप आहे. ऍपवर आपला क्लास होऊन आलेला आहे. तर तुम्ही तिकडे जेव्हा तुम्ही स्क्रीनवर असाल तर तुम्ही माईक सुरू करून बोलू शकता. आता युट्यूबवर हा व्हिडिओ जाईल तेव्हा नाही होईल. तर तुम्ही कमेंट टाकू शकता. पण तर बघा, अविकारी म्हणजेच काय? अव्यय. अव्यय म्हणजेच काय? अविकारी. बरोबर. अव्यय म्हणजेच काय? विकारी. विकारी म्हणजेच काय? सव्यय. अविकारी म्हणजे अव्यय. अव्यय म्हणजेच काय? अविकारी. ठीक आहे. हे आपल्याला अभ्यासही असाच करायचा आहे. आपल्याला स्वतःलाच प्रश्न बनवायचे आहे आणि स्वतःलाच विचारायचे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही. लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही. या प्रकारांमध्ये काय होते? बदल होत नाही. इकडे बदल झाला की नाही बघा. कुत्रा त्याचा तो झाला. बरोबर. त्याचाच तो चांगला. आता ते लिंग बदललं म्हणजे स्त्रीलिंग झालं तर ते काय झालं? चांगली. किंवा तोच काय झालं? ती. नपुंसक लिंगीमध्ये काय झालं? ते झालं. बरोबर. झाड म्हटल्याबरोबर नपुंसकलिंग म्हणजे झाडाला एकदम म्हणजे जेंडर राहत नाही असं किंवा आपण त्याला ओळखू ती आहे की तो आहे म्हणून नाही का. तर ते आपण झाडाला काय म्हणतो? ते. किंवा बाळ अगर असेल, बाळ असेल त्याला पण आपण काय म्हणतो? ते बाळ. नाही का. तर त्याच्यासाठी इथे जेव्हा चेंज होत आहे तर सगळीकडे चेंज होऊन राहिलं. बरोबर. पण याच्यामध्ये जेव्हा तुम्ही येता तर लिंग वचन विभक्तीमुळे त्याच्यामध्ये बदल होणार नाही. तर बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे क्रियाविशेषण. सगळ्यात पहिलं काय आहे? क्रियाविशेषण. आता इथे विशेषण होतं. बरोबर. तर ते कुत्र्याची माहिती होती की तो विशेष काय आहे? चांगला होता. बरोबर. आता क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियेबद्दल विशेष माहिती. तो जे क्रिया करेल त्याच्याबद्दल विशेष माहिती. तर बघा आता कुत्रा तर चांगला होता, पण तो क्रिया कोणती करतोय? तर बघा, या क्रियाविशेषांमध्ये दोन प्रकार आहेत. एकामध्ये लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत आहे आणि याच्यामध्ये लिंग वचन विभक्तीमध्ये बदल होत नाहीये. ठीक आहे. आता बघा, बदल होतो तो कसा? तो चांगला खेळतो. चांगला काय आहे? चांगला काय? चांगला काय आहे? विशेषण. ओके. चांगला हे काय? विशेषण. पण खेळतो हे काय झालं? क्रिया झाली. बरोबर. म्हणून ते काय झालं? क्रिया विशेषण. क्रियेबद्दल जास्तीची माहिती काय आहे? क्रियाविशेषण. आणि याच्यामध्ये बदल होतो. तर बघा, तो चांगला खेळतो. आता तो चांगला खेळतो, ती चांगली खेळतो नाही. ती चांगली खेळते. ते चांगले खेळतात आणि त्याला चांगले खेळता येते. त्याला चांगले खेळता येते. ठीक आहे. ओके. हे झालं हे क्रियाविशेषण. आता पाहू आपण क्रियाविशेषण अव्यय. आता अव्यय म्हटल्याबरोबर काय आलं? सांगा, माहिती द्या. अव्यय म्हणजे काय?
अव्यय म्हणजे अविकारी. अविकारी म्हणजेच काय, लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही. ते इथे पण दिला, लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही. तुम्ही झूम करून बघा, आता बोर्ड थोडं लहान आहे म्हणून आता थोडं शेवटी शेवटी लिहिलेला, याची फोटो मी तुम्हाला पाठवून देईल. ठीक आहे. लिंग वचन विभक्तीमुळे याच्यामध्ये बदल होत नाही, म्हणजेच काय आहे, क्रियाविशेषण अव्यय. तो हळू चालतो. तो कसा चालतो? हळू चालतो. आता बघा, क्रियेबद्दल जे विशेष माहिती सांगितली आहे, तर हे जे हळू जे आहे ना, हे त्याचं काय आहे, विशेषण आहे. हे बदलत नाहीये बघा तुम्ही, ती हळू चालते, त्या हळू चालतात आणि त्याला हळू चालवते. हे जे हळू आहे हे बदलत आहे का कुठेतरी? नाही. ठीक आहे. इथे बघा, चांगला, चांगली, चांगले है ना, हे आलं. पण इथे हळू 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 हळूच आहे. काही चेंज झालं का त्याच्यामध्ये? नाही. हे दोन समजले. आता आपण येऊ शब्दयोगी मध्ये. शब्दयोगी म्हणजे काय? मागे, पुढे, इकडे, तिकडे, हे शब्द काय आहे? मागे, पुढे, इकडे, तिकडे म्हणजे काय झालं? काही आयडिया? अंजली, तुला काही आयडिया? इकडे कविता, नो आयडिया. ठीक आहे. आता बघा, आपण कोणता शब्दाला जोडून एखादी शब्द येतो बघा. जसं आता मी काय सांगू, याचे उदाहरण सांगतो मी. ठीक आहे, उदाहरणावरून लक्षात येईल तुम्हाला. पक्षी फांदी वर बसला आहे. आता मला सांगा, याचं एखादे उदाहरण सांग. जसं पक्षी फांदीवर बसला आहे. ओके. आता या फांदीवर जे आहे हे आपण चिपकून लिहितो. चिपकून म्हणजे काय? सोबतच लिहितो. असं लिहितो का? फांदी वर, असं वेगळं वेगळं लिहितो का? नाही. ठीक आहे. फांदीवर म्हणजेच काय झालं, हे चिपकून वर्ड झाला. याच्या वर बघा मी लिहिलेला पक्षी फांदीवर बसलाय. आता बघा, असे शब्द जे कोणत्या दुसऱ्या शब्दाला जोडून येतात, ठीक आहे, ते शब्द कुठे येईल? शब्दयोगी मध्ये. ते शब्द कुठे येईल? शब्दयोगी अव्यय मध्ये. ओके. तर त्याचं उदाहरण काय आहे? मागे, पुढे, इकडे, तिकडे, असं उदाहरण लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर उभयान्वयी अव्यय, हे कोणाला जोडून आले होते? शब्दाला. आता मी पाणी पिलं, मी पाणी पिलं आणि शिकवायला सुरुवात केली. बरोबर. मी पाणी पिलं, ह्या ग्लासने पाणी पिलं, मी पाणी पिलं आणि काय केलं? शिकवायला सुरुवात केली. तर मला सांगा, मी पाणी पिलं हे वाक्य वेगळं आहे आणि शिकवायला सुरुवात केली हे वाक्य वेगळं आहे. बरोबर. क्रिया पण वेगळ्या वेगळ्या आहे. पाणी पिण्याची क्रिया वेगळी आहे आणि शिकवण्याची क्रिया वेगळी आहे. पण त्याला मी कशाने जोडू शकलो? एका शब्दाने. तो शब्द कोणता होता? आणि. आता बघा, आपण त्याच्यामध्ये त्या शब्दामध्ये चेंज करून बघू. मी पाणी पिलं पण मी शिकवलं. मी पाणी पिलं पण मी शिकवलं. बरोबर. तर हे जे दोन वेगळे वेगळे वाक्य आहेत, कशामुळे जुळत आहे? एका शब्दामुळे. आणि ते म्हणजेच काय येईल? उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. मी क्लास घेतला आणि होमवर्क केलं. हे दोन वेगळे वेगळे. होमवर्क केलं हे काय? वाक्य वेगळं आहे. आणि मी क्लास केला हे वाक्य वेगळं आहे. पण जोडलं कशामुळे? उभयान्वयी अव्यय. काय म्हणाल तुम्ही? उभयान्वयी. अंजली बोलून दाखव. उभयान्वयी. उभयान्वयी. य वर वेलांटी आहे. उभयान्वयी. उभयान्वयी. बोल. उभयान्वयी. आता तू बोल कविता, तेरी बारी. उभयान्वयी अवयव. अवयव झालं. केला बंट्याला. अवयव.
अव्यय. 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 त्याचे डेफिनेशन असे म्हणलं तर दोन वाक्यांना जोडून येणारे शब्द म्हणजे हे जाऊ दे, तू म्हण अव्यय. अव्यय. अरे बाय टोनी कसे आणि प्रॅक्टिस कर, माहित आहे का, कारण की हे यायला पाहिजे. ठीक आहे. खुशी तू बोल अव्यय. अव्यय. हा, अवयव म्हणजे अवयव. ठीक आहे. तर तिथे जाऊन अवयव वगैरे नको करून द्या असा समोर. याच्यामध्ये बघा केवळ प्रयोगी अवयव. काय अव्यय केवळ प्रयोगी. अरे बापरे, एखादी ऍक्सिडेंट पाहिलं, अरे बापरे. आता आपल्या इकडे अरे बापरे वा कोणी कोणी वेगळं वापरतं. कोणाच्या तोंडातून वेगळंच काय निघतंय. पण याच्यामध्ये शुद्ध भाषेमध्ये अरे रे, आपण तर कधी म्हणजे आपण नागपूरचे आहे तर मी तर असं कधी झालं ना सण का एकदम ऍक्सिडेंट झाला अरे रे, असं तर काही झालं नाही. डायरेक्ट आपल्या तोंडातून अबे. पण शुद्ध व्याकरणामध्ये त्याला काय म्हणते, अरे रे, अबब, अबब. हे तर कधीच नसेल म्हटलं, अबब ऍक्सिडेंट झाला असं कधीच नाही म्हटलं. पण ते शब्द आहे अबब, अरे रे. किंवा खूप छान गोष्ट झाली तर वाह. ठीक आहे, खूप छान गोष्ट झाली वाह, शाबाश. ठीक आहे. आपल्या इकडं एकदम झकास, तर हे शब्द आपल्याला वापरायचे नाही आपल्याला. ठीक आहे. तर वा, छान, हे जे शब्द आहे हे एकदम आपलं काय निघालं, एकदम आपल्या मनातून ते एक्सप्रेस झालं. बरोबर. एकदम आपल्याला अचानक घडलेली गोष्ट म्हणा किंवा एकदम खूप उत्साह झाला, हे आपली जे उत्साह म्हणा किंवा एकदम दुःख झालं नाही का, तर हे जे एक्सप्रेशन निघत आहे ते शब्द म्हणजे काय झाले, केवळ प्रयोगी अव्यय. ओके. ते एक्सप्रेशन काय झाले आपले, केवळ प्रयोगी अव्यय. आता मला सांगा, एवढ्या याच्यामधून तुम्हाला काय नाही समजलं ते मी पुन्हा रिपीट करून सांगतो. याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण पाठ करू. आता तुम्ही वही पेन वगैरे सर्व बाजूला ठेवून द्या. आता येईल आपला मॅजिक बोर्ड. ओके. मॅजिक